नमस्कार, तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका बिग बॉसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज जो आहे बिग बॉसचा कॅप्टन्सी टास्क जो आहे तो पार पडला। आणि या कॅप्टन्सी टास्कमध्ये नेमकं काय घडलं, कोण झालं कॅप्टन आणि कशा पद्धतीने टफ होतं या आठवड्याचं कॅप्टन्सी कार्य, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर काय नेमकं दंगा घडला या आजच्या भागामध्ये, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचा कॅप्टन्सी बुलेट ट्रेनचा टार्गेट जो होता तो गार्डन एरियामध्ये दोन ट्रेनचा एक आकृती लावल्या होत्या, एक म्हणजे हिरवी बुलेट ट्रेन आणि एक म्हणजे लाल बुलेट ट्रेन। तर असा टास्क होता की पहिला बजर वाजल्यानंतर जो कोणी पहिलं जाऊन मोटरमनची जागा घेईल, जी जागा आहे ती घ्यायची आहे। आणि त्यानंतर पुढचा जो आहे तो पुढचा टप्पा असा होता की जो मोटरमन जागा घेईल तो त्याच्या जे बुलेट ट्रेन आहे त्यामध्ये जे काही प्रवासी बसतील दुसरा बजर वाजल्यानंतर, तर त्या प्रवाशांपैकी एका प्रवाशाला कॅप्टन होण्यासाठी पात्र आहे असं सांगायचं आहे किंवा बाकीच्यांना बाद करायचं आहे कॅप्टन्सी पदातून। असा जो आहे तो पूर्ण टास्क होता। या टास्कमध्ये साधारणतः 3 फेऱ्या झालेल्या आहेत। तर या 3 फेऱ्या नेमक्या कशा झाल्या, काय गमती जमती घडल्या, काय नेमक्या वादविवाद झाले ते पाहूया। तर पहिली जी फेरी होती, तर पहिली फेरी चालू व्हायच्या अगोदर सगळेजण आपापल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आखायला लागले। त्यात आर्या म्हणायला लागले की जे काही टफ आहेत जास्त बॉडी बिल्डिंग त्यांना आपण टार्गेट ठेवूया, किंवा इकडे अरबाज देखील म्हणाला की आपण जे आहे ते जे बाकीच्या लोकांना जे आहे त्याच्यामध्ये जे हट्टेकट्टे आहेत त्यांना आपण पहिल्यांदा बाजूला करूया। नंतर निखिलला देखील तो म्हणाला की तू मला म्हणाला होता की कॅप्टन्सी याच्यामध्ये जे विकेंडचा डाव झाला त्याच्यामध्ये तू म्हणाला होतास की मला तू सपोर्ट करणार आहे, तर मला तसं तू सपोर्ट कर। मग निखिल देखील त्याला सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होतो। मग जेव्हा पहिली फेरी चालू होते तेव्हा फुल स्ट्रॉंगली फुल एनर्जीने जे आहे ते एका बाजूला जो आहे ते बसण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा एका बाजूला अंकिता, योगिता, त्यानंतर वैभव, डीपी हे सर्वजण चेंगराचेंगरी करून बसले असतात। पण पहिल्यांदा मात्र तिथं अंकिता बसलेली असते आणि दुसऱ्या बाजूला इकडं अरबाज आणि अभिजित बसलेले असतात। त्यात देखील अभिजित पहिल्यांदा बसलेला असतो आणि अरबाज त्याच्या मांडीवर पूर्ण बसून पूर्ण त्याला तो वर्षाचा निकाल देईपर्यंत तो अभिजितला मागं ढकलून देतो। आणि इकडं मात्र जान्हवी असेल, निकी असेल हे आडवड करत असतात की वर्षाताई तुम्ही बायस आहात, वर्षाताई तुम्ही बायस आहात। अरबाज इथं जो आहे तो जिंकलेला आहे, पण वर्षाताई आहेत त्या कोणाचंही काही न ऐकता शेवटी जो आहे तो निर्णय देतात की अभिजित आणि अंकिता ह्याच जे आहे ते मोटरमन म्हणून मी यांची निवड करते। पण जेव्हा खरं तर अंकिताईचा टास्क होता त्यावेळेस इथं वैभव आणि जो सूरज आहे त्याची देखील खूप बाचाबाची झालेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे दोघंही एकमेकाला जसं काही धमकी देत होते एकमेकाला, पण तिथं इरिना आली वेळेवर आणि इरिनाने सूरजला बाजूला केलं आणि वैभवला देखील तिने नंतर शांत केलं। अशा पद्धतीने पहिल्या फेरीमध्ये अंकिता आणि इकडं अभिजित हे ठरले मोटरमन। त्यानंतर जेव्हा त्यांच्या ट्रेनमध्ये बसण्याची बजर वाजला तेव्हा बिग बॉस असं सांगतात की अंकिता ज्या ट्रेनची मोटरमन आहे ती ट्रेन जाईल। त्यामुळे त्या ट्रेनमधले प्रवासी जे बसलेले आहेत तर त्याच्यामध्ये वैभव असतो, जान्हवी असते, इरिना असते आणि अरबाज असतो। हे चौघजण त्याच्या ट्रेनमध्ये बसलेले असतात। तेव्हा अंकिता निर्णय देते की या सर्वांमध्ये मी वैभव याला कॅप्टन्सीसाठी पात्र ठरवते आणि बाकीच्या सगळ्यांना मी इथून बाद करते। अशा पद्धतीने पहिल्या टास्कमध्ये किंवा पहिल्या फेरीमध्ये वैभव हा त्या पहिल्या फेरीपुरता पात्र होतो। त्यानंतर दुसरी फेरी चालू होते, तेव्हा दुसरी फेरीच्या अगोदर देखील सगळी स्ट्रॅटेजी आखतात। जेव्हा ते पिवळ्या लाईनवर उभे राहिले असतात तेव्हा खूप अशी साधी धक्काबुक्की चालू असते, खूप सारा आरडाओरडा, निकी असेल, जान्हवी असेल हे नेहमीप्रमाणे त्यांचा आरडाओरडा चालू असतो। आणि अरबाज देखील म्हणतो असतो की आता पाहतो मी की अनफेअर गेम कसा असतो आणि काय मी कोणाला त्या शिडावर बसून देत नसतो। अशा पद्धतीने मोठमोठ्याने आरडाओरडा अरबाज करताना आपल्याला दिसतो। मग जेव्हा जो आहे तो बजर वाजतो, तर त्या बजर वाजल्यानंतर एका बाजूला वैभव बसतो तर एका बाजूला जान्हवी बसते, म्हणजे जवळजवळ निकीच्याच टीमचे दोघे मेंबर बसलेले असतात। मग बिग बॉस सांगतो त्या ठिकाणी की वैभव ज्या मोटरमन म्हणून जिथं बसलेला आहे ती ट्रेन जाईल। त्यामुळे वैभवच्या ट्रेनमध्ये जे काही प्रवासी त्यावेळेस बसलेले असतात तर त्याच्यामध्ये अंकिता असेल, आर्या असेल, घनश्याम असेल हे सर्वजण तिथं असतात। मग तेव्हा वैभव जो आहे तो निर्णय देतो की मला अंकिता ही कॅप्टन्सी पदासाठी योग्य वाटते आहे। अशा रीतीने दुसऱ्या फेरीमध्ये
अंकिता हिला कॅप्टन्सीसाठी जे पात्र ठरवलं जातं. मग आता राहिली फक्त तिसरी फेरी. आता तिसरी फेरीचं एक्स्ट्रीम झालेली असते, कारण शेवटची फेरी असते. तेव्हा पूर्ण जणे दोन्ही बाजू 2 फिल्डिंग लावून उभे असतात. त्यातल्या त्यात निकी आणि आर्याची पुन्हा बाचाबाची होते, पुन्हा धरपकड होते. त्यात आर्या म्हणायला लागते की मला इथं नख लागलं, इने मला नख मारलेलं आहे, इने मला जे आहे ते फिजिकल केलेलं आहे असं म्हणून ती कॅमेऱ्यासमोर रडू लागते. परंतु वर्षाताई त्याची समजूत काढतात. तिला म्हणतात नाही हा खेळ आहे, हा तू खेळ, म्हटलं तू या दुसऱ्या बाजूने उभी राहा. मग तेव्हा बिग बॉस म्हणतात वर्षाताईंना की हा जो सर्व तुम्हाला करावं लागतं हे खूप कठीण आहे असं दिसतंय, तर मी जे आहे हे सोपं करतो. आता मी असं करतो की जे 2 ट्रेन आहेत, एक म्हणजे लाल आणि एक म्हणजे हिरवी, तर हिरवी ट्रेन आपण या ठिकाणी बाद करतोय आणि फक्त लालच ट्रेन ठेवतोय. म्हणजे आता ह्या सगळ्यांना जो आहे तो एक जो मोटरमनची जागा आहे ती पकडण्यासाठी धावपळ करायची आहे. त्यामुळे हे सर्वजण आता एका साईडला येतात, सर्वजण फिल्डिंग लावून तयार असतात आणि जसा बजर वाजतो तसा डीपी जो आहे तो म्हणजे आपला धनंजय पवार जो आहे तो त्या शीटावर जाऊन बसतो. त्याच्यावर परत जो आपला आहे वैभव तो देखील जाऊन बसतो. परत योगिता देखील त्यांच्या दुसऱ्या बाजूने योगिता देखील ते जाऊन बसलेली असते. त्यानंतर हे सर्व बसलेले असताना सुद्धा जे बाकीचे त्यांचे जे लोक आहे, जान्हवी असेल, निकी असेल, हे सगळे त्यांना वाढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. परंतु योगिता मात्र तिथून हटत नसते आणि वैभव म्हणत असतो नाही मी पूर्णपणे बसलेलो आहे, कारण का वैभवने काय केलेलं असतं योगिताला पूर्णपणे असं मागं ढकललेलं असतं. परंतु इकडं वर्षाताई ज्या बाहेर उभ्या असतात त्या म्हणतात की कोणी काही जरी म्हटलं तरी माझ्या मते जे आहे ते योगिता हीच त्या ठिकाणी पहिल्यांदा बसलेली आहे, त्यामुळं मी माझा निर्णय बिग बॉसला सांगते. त्यावरती बिग बॉसला निर्णय सांगत असते. पण यांचा जान्हवी, निकी, अरबाज यांचा आढावा चालू असतो की वर्षाताई ह्या पूर्णपणे बायस खेळलेल्या आहेत किंवा एका बाजूनेच खेळलेल्या आहेत. मग वर्षाताईने निकाल दिल्यानंतर मग योगिताच्या ट्रेनमध्ये जे बसले असला प्रवास आहे त्यामध्ये निकी असेल, त्यानंतर अंकिता असेल, पॅडी असेल, अभिजित असेल, हे वैभव असेल, हे सर्वजण योगिताच्या ट्रेनवर बसलेले असतात. मग आता यापैकी कॅप्टन कोणाला करायचं हा निर्णय सर्वस्वी योगिताचा असतो. त्यात निवडायच्या अगोदरच निकिताला कळलेलं असतं की आपली काही निवड होणार नाही. तेव्हा निकिता म्हणते कोणी जरी कॅप्टन झालं तरी मी मात्र काम करणार नाही, काय व्हायचं ते होऊ द्या. मग फायनली योगिता जी आहे ती असा निर्णय जाहीर करते की या सर्वांमध्ये मला अंकिता जी आहे ती कॅप्टन्सी पदासाठी योग्य उमेदवार वाटते आहे आणि अशा रीतीने ती जाहीर करते की अंकिता या घराची कॅप्टन असेल. आणि अशा पद्धतीने बिग बॉसच्या नवीन सीझनची पहिली कॅप्टन ही अंकिता होते. अंकिता कॅप्टन झाल्यामुळे आर्या असेल किंवा त्यांचा ग्रुप असेल हे सर्वजण खूप खुश होतात. नंतर बिग बॉस देखील सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यानंतर मग हे डीपी जो आहे तो अंकिताला उचलून घेतो आणि तिला कॅप्टन रूमपर्यंत नेतात आणि नंतर सगळेजण मिळून तिला त्यांच्या ग्रुपमध्ये लोक गाणं म्हणतात. ह्या सगळ्याचं जे आहे ते घनश्याम जो आहे तो अरबाजवळ येतो आणि तो अक्षरशः रडू लागतो. म्हणजे असं खरं तर पुढारी नाव त्याचं त्याच्यामुळेच ठेवलेलं आहे आणि तो अशा पद्धतीने ॲक्टिंग करत असतो. तो म्हणतो नाही नाही तूच जिंकला होता किंवा तूच बसला होता, हे सगळं चुकीचं खेळत आहे असं करून मोठमोठ्याने तो त्यांची सिंपथी मिळण्याचा प्रयत्न करतो आहे असं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर इकडं आतमध्ये जी आहे निकी जी आहे ती अंकिताला म्हणते की बाकी सर्वजण खुश आहेत तुझ्या कॅप्टन झाल्यामुळं, त्यामुळे मी देखील खुश आहे. तेव्हा ते वर्षाताई असतात ते सगळं ठीक आहे, पण निकी तुझं जे नख आहे ते आर्याला लागलेलं आहे. तेव्हा निकी म्हणते नाही असं होऊ शकत नाही की माझी ही जी नखं आहेत ही नखं खोटी आहेत. मग तेव्हा ती कॅमेऱ्यासमोर जाते आणि म्हणते की बिग बॉस आर्याला जे काही लागलेलं आहे ते माझ्यामुळे लागलेलं नाही आहे, माझी ही जी नखं आहे ती खोटी आहे. अशा पद्धतीने ती दाखवते कॅमेऱ्यासमोर की कशा पद्धतीने ती नखं जी आहेत ती नखं खोटी आहेत हे सगळं ती करून दाखवते. हातावर नखं तिची ओरखडून दाखवते आणि त्याच्यातून ती बाहेर पडते. आणि थोड्या वेळाने जान्हवी वैतागलेली असते. ती निकीला म्हणते की आपण त्या अरबाज बघ त्या आर्यासोबत किचनमध्ये बोलतोय, म्हणजे आपण सगळ्यांचे वाईटपणा घेतला आणि हा अरबाज आर्यासोबत बोलतोय. तेव्हा ते वैभव येतो आणि अरबाची बाजू घेऊ लागतो की असं काही नाही आहे, अरबाज आर्यासोबत बोलत नाही आहे. मग थोड्या वेळाने तिथं अंकिता देखील येते. अंकिता म्हणते मी तुला सांगते की अरबाज जो आहे तो तिथं उभा आहे, तो काम करतोय, म्हणजे आर्या त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते,
पण अरबाज एक शब्द देखील बोलत नाहीये. तुम्ही उगाच जो आहे तो अरबाजवर किंवा याच्यावर संशय घेऊ नका. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की आज कशा पद्धतीने आर्या आणि निकी यांची कायमची भांडणं होत असतात. पण कुठेतरी पाहिलं की जी अंकिता आहे, जी आज कॅप्टन झाली आहे, कुठेतरी पहिले काही दिवस हे जे सोशल मीडिया मीम्स होणं म्हणा किंवा तिला भांडी घासायचा ट्रॉमा आहे, या गोष्टीचं तिला ट्रोल करणं म्हणा, अशा सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा आज बिग बॉसमध्ये ती कॅप्टन झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण ते म्हणतोच आहे की बिग बॉसचा हा खेळ कोणाला सांगता येत नाही किंवा प्रेडिक्ट करता येत नाही. तर अंकिताची ही निवड तुम्हाला योग्य वाटते का? किंवा अंकिता आता ह्या सगळ्यांना सांभाळून घेऊन ती भक्कमपणे पुढचे 8 दिवस कॅप्टन म्हणून राहू शकते का? किंवा योग्य तिचा कारभार पार पाडू शकते का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.